कर्जतमध्ये मिसळ कुठे चांगली मिळते हा प्रश्न आला की एकच उत्तर, भाई शिंदेंची मिसळ. झणझणीत मसाला, अस्सल घरगुती चव आणि प्रत्येक घासात वाह असं म्हणायला लावणारा स्वाद. शिंदेंची मिसळ म्हणजे चवीची खरी ओळख. कर्जतला आलात आणि भाई शिंदेंची मिसळ खाल्ली नाही तर तुम्ही मिसळची खरी चव अजून चाखलेलीच नाही. तर आजच या, कर्जतची मिसळ म्हणजे भाई शिंदेंची मिसळ. अधिक माहितीसाठी संपर्क 9067208163. नमस्कार, मी विकास मिरगणे. विकासनामा डिजिटल प्लॅटफॉर्ममध्ये आपलं सर्वांचं स्वागत. चर्चा करतोय कर्जतच्या राजकारणासंदर्भामध्ये. खरं तर प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अडचणीत आलेले आहे. खरं तर महेंद्र थोरवेंना ही बोलण्याची खूप संधी आहे, कारण शेवटी सुनील तटकरे विरुद्ध महेंद्र थोरवे असा संघर्ष आपण रायगडच्या राजकारणामध्ये महाविकास आघाडी सत्तेत आल्यापासून ते आजपर्यंत आपण पाहिलेला आहे. मूळ मुद्दा असा आहे की उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी महेंद्र थोरवेंना सांगितलेलं आहे, तुम्ही बोलू नका, फार बोलू नका, किंवा त्यांच्यामध्ये जे काही महेंद्र थोरवेंना सुनावण्याचं काम एकनाथ शिंदेनी केलं गेलं तटकरेंबद्दल असं बोललं जातं, किंवा याच अनुषंगाने मग सध्या महेंद्र थोरवे शांत आहेत. दोघांमध्ये सध्या महेंद्र थोरवे सुद्धा तटकरेंच्या प्रेमामध्ये पडले गेलेले आहेत. एकूणच काय, अशा अनुषंगाने जर आपण चर्चा करत असताना महेंद्र थोरवे जे आहेत ते एक आक्रमक नेतृत्व आहे आणि झगडणारा एक संघर्ष आहे आणि रोखठोक बोलणारा नेता आहे. मात्र सध्या ते केवळ एकनाथ शिंदेच्यामुळे काही बोलू शकत नाहीयेत, कारण शेवटी नेत्यांनी दिलेल्या आदेशाचा अंमलबजावणी सध्या महेंद्र थोरवे करतात. मात्र तटकरेंची ज्या पद्धतीने राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अवस्था झालेली तीच संधी महेंद्र थोरवेंना खूप बोलण्यासारखी होती. आज त्यांची अवस्था काय झाली हे सांगायला खरं महेंद्र थोरवे पुढे यायला पाहिजे होते. मात्र महेंद्र थोरवे सध्या शांत आहे. तटकऱ्यांचे गोडवे गातायत, आम्ही एकत्र बसू, आम्ही एकत्र आहोत, किंवा मग कर्जतच्या विकासासाठी असे सगळं काही बोलत राहिलेलं आहे. ते बोलावं लागतं किंवा बोलायला सांगितलं असेल, हाही महत्वाचा मुद्दा आहे. याच अनुषंगाने आपण चर्चा करतोय. तर त्यामुळे महेंद्र थोरवेंची खूप मोठी संधी होती, एक प्लॅटफॉर्मवर येण्याची, खरं बोलण्याची. त्यांचं विधान गाजलं असतं. शेवटी प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे अडचणीत येत आहे. एक राष्ट्रवादीचा प्रदेशाध्यक्ष, रायगडाचा नेता, त्यांचा विरोधक सध्या मित्रत्व बोलताय, आम्ही एकत्र येऊ. परंतु ही खूप मोठी संधी होती महेंद्र थोरवेंना बोलण्याची, समाचार घेण्याची. मात्र ती संधी सध्या एकनाथ शिंदेमुळे महेंद्र थोरवेंची संधी हुकली असं म्हणायला काय हरकत नाहीये. मात्र बघूया, परत जेव्हा काय नवीन काय राजकारण होतील त्यावेळेला महेंद्र थोरवे बोलत राहतील. पण सध्या महेंद्र थोरवे शांत आहेत, तटकऱ्यांच्या प्रेमात आहेत, आलेत का यावं लागलंय हे तुम्हालाही कळलेलं आहे. मूळ मुद्दा असा आहे की सध्या तटकरे वादळात अडकलेले, पण मात्र त्यांचा विरोधक असलेला महेंद्र थोरवे शांत बसून ऐकतायत. मनोरंजनाच्या भूमिकेमध्ये सध्या गप्प राहून हे सगळं जे सिनेमा तमाशा राष्ट्रवादी काँग्रेसचं झालेलं आहे ते पाहत आहेत. आणि योग्य वेळेला महेंद्र थोरवे बोलतील, ज्या वेळेला कर्जतच्या राजकारणामध्ये काय घडामोडी होत आहेत का, त्यानंतर ते सगळे हे बोलतील अशी आशा बाळगूया. मात्र तटकऱ्यांचं वादळ आणि महेंद्र थोरवेंची शांतता हे मात्र नक्की. धन्यवाद. तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा. व्यवसाय असो किंवा इव्हेंट, विकासनामा सोबत जाहिरात करा. स्क्रीनवरील नंबरवर आजच संपर्क करा. विकासनामा, तुमचा आवाज, तुमची जाहिरात. तसंच विकासनामाला सबस्क्राईब करा आणि अपडेटेड रहा.